ओके चल आले सगळे. ओके चल. ओके चल ठीक आहे चल. सो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतो माझा एकदा सांगा कन्फर्म. आणि व्हिडिओ पिन आहे. ओके चलो नाउ प्लीज पे अटेंशन. ओके सो वेलकम back for today's session, that is the last 15 days strategy for NEET examination. And you all know that I'm not going to tell you something different and that is going to help you to crack the NEET. I'm going to tell you that you already know. Okay. और ये ऐसा कोई ये सेमिनार कुछ ऐसा भी नहीं है कि ओके ये कर लो और आप 600 प्लस मार्क स्कोर कर लोगे, ऐसा नहीं है. ओके जो यूट्यूब पे वीडियो होता है ना, ओके ये वीडियो देख लिया तो हो गया आपका, आपकी नैया पार हो गई, ये ऐसा नाही आहे. फक्त मी तुम्हाला हेच सांगायला आलोय की नेमकं करायचंय काय. सगळ्यांना माहितीये काय करायचं, प्रत्येक जणाला माहितीये काय करायचंय. तर फक्त मी हेच सांगण्यासाठी आलोय तुम्हाला की बाबांनो आता करायचं आहे, आता ऍक्शन महत्वाची आहे. आता हे जे राहिलेले आज 29 तारीख आहे ओके आणि आपली 12 तारखेला एक्झाम आहे. तर हे जे आतापर्यंत कितीतरी प्लॅन बनले असतील, कितीतरी प्लॅन फेल झाले असतील, पण हा जो प्लॅन आहे हा आपल्याला म्हणजे सक्सेसफुल बनवायचा आहे. इथं ऍक्शनच पाहिजे. इथं ऍक्शन अतिशय महत्वाची आहे. लक्षात. आणि हा जो प्लॅन आहे हा जर तुम्ही कंप्लीट केला ओके, हे जे काही तुमच्याकडे जे एक 15 दिवस बाकी 14-15 दिवस, तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. आज जे मार्क येत आहेत तुम्हाला इथून पुढे जे येतील आणि 12 तारखेचा पेपर दिल्याच्या नंतर येतील त्यामध्ये खूप जास्त फरक असणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला ना आता इथं स्टेबिलिटी असणं गरजेचं आहे. इथं स्टेबल असणं गरजेचं आहे. मेंटल स्टॅबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाउ. मेंटल स्टॅबिलिटी ओके हे महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना आता भीती वाटेल, बऱ्याच लोकांना आता लोअर साइडला फील होईल, डिप्रेस्ड फील होईल. दीज आर द नॉर्मल थिंग्स. अप्स अँड डाऊन्स दीज आर द नॉर्मल थिंग्स. बऱ्याच वेळेस एक सो व्हेनेवर यू फील लाईक दॅट ओके की माझा नंबर लागते का नाही, माझा पाहिजे तसा अभ्यास नाही, हे असं का होत असतं कारण की आपलं जे मन आहे ना ते आयडियल प्रिपरेशनचा विचार करत असतं. आयडियल ज्याला 650 मार्क लागले त्याला सुद्धा भीती आहे की माझा नंबर लागेल का नाही. हे जे आयडियल प्रिपरेशन असतं की त्याला सगळंच आठवलं पाहिजे असं वाटतं, तर तसं शक्य नाहीये. लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टी आपण वाचलेल्या आहेत आणि ते आपल्याला आठवत असतात. मी नेहमी बोलतो जनगण मन अधिनायक जय हे. हे जर आपण एकट्याने म्हणायला गेलो तर कदाचित ते काही सेंटेन्स त्याच्यामधले आठवणार नाहीत, काही लाईन्स आठवणार नाहीत, पण ते सगळ्यासोबत म्हणलं ते आठवतं. किंवा एखादं मी नेहमी बोलत असतो की कम्प्युटरमध्ये तुम्ही एवढे फाईल स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक फाईल डेस्कटॉपवर नसते, ठीक आहे. त्या फाईलच्या नावाने सर्च केलं की लगेच ती पॉपअप होऊन डेस्कटॉपवर येते किंवा दिसते. याच्याच असंच आपल्या नॉलेजचं पण आहे.
प्रत्येक पॉइंट तुम्हाला आठवलंच असं नाही, पण त्याच्यावर जर एमसीक्यू आला तर तो नक्कीच तुम्हाला तो एमसीक्यू म्हणजे करेक्ट आल्याशिवाय राहत नाही, हे महत्वाचं आहे. तरी पण हे करायचं काय आहे, कारण की बऱ्याच अशा गोष्टी असतात की किती जरी वाचलं तरी पण त्याला एक फिनिशिंग खूप जास्त महत्वाची. आलं लक्षात? आता जे केलंय ना, लक्षात ठेवा, तुम्ही जर 2011चा वर्ल्ड कप बघितला असाल, जे गंभीरनं केलं होतं ते होतं यशाच्या जवळ घेऊन जाणं. गंभीरने जे पारी खेळली होती 2011च्या वर्ल्ड कप मध्ये, ते यशाच्या जवळ घेऊन गेला होता तो, आणि धोनीने येऊन त्याला फिनिश केलं 6 मारून, आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर आता ती वेळ आलेली आहे. आलं लक्षात? ती वेळ आली, म्हणून इथून पुढचा जो प्लॅन आहे, कमीत कमी मिनिमम 14 आवर्स अ डे हे तुमच्याकडे पाहिजे. काम, वर्क किती? 14 आवर्स अ डे. 14 आवर्स ओके पर डे. हे तुम्ही असा अभ्यास करायला पाहिजे, 14 आवर्स पर डे. आणि याच्यामध्ये जमलं तर आणखीन तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जी तुमची झोप आहे ती प्रॉपर संध्याकाळची झोप असते ना, त्याच वेळेस घ्या. ओके, डे टाइमला तुम्ही ऍक्टिव्ह असणं गरजेचं. समजा 11:30 ते 6 किंवा 12 ते 6 किंवा 12:30 ते 6:30 अशी 6-7 तासाची झोप असणं गरजेचं आहे. दुपारी थोडंसं एक 10-1 मिनिटं किंवा 5 मिनिटं, एक 10-15 मिनिटं, 20 मिनिटं एक नॅप घेतला तरी चालतो. या 14 आवर्स पर डे मध्ये काय करायला पाहिजे ते सांगतो मी. आता खूप फास्ट वाचायचं, 5व्या गिअरवर जाऊन वाचायचंय. आता गिअर नंबर 1, 2, 3, 4 संपलं. काही लोकांना पहिल्या असं वाटेल की पहिल्यासारखंच वाचायला पाहिजे, नाही, फास्ट वाचायचंय. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, एक 5 सेक्शन करा तुम्ही. दॅट इज नंबर 1 बायोलॉजी. हे अतिशय महत्वाचं, कारण की 360 मार्क्स आहे. 4 आवर्स बायोलॉजी, 4 आवर्स ऍटलिस्ट. तुम्ही मी जर तुम्हाला डीएनआरपी मध्ये एका तासामध्ये एक टॉपिक करत असेल तर ऍटलिस्ट 4 टॉपिक्स पर डे ह्या स्पीडनं तुम्ही बायोलॉजीला जायला पाहिजे. 4 टॉपिक्स पर डे. देन आयदर केमिस्ट्री और फिजिक्स, ऍटलिस्ट तुम्ही 3 तास तरी केमिस्ट्री वाटेल पाहिजे, 3 आवर्स. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल केमिस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल जर रिॲक्शन असतील तर त्या पण किती? 4 टॉपिक्स. रिॲक्शन फास्ट वाचायला पाहिजे, फास्ट. फक्त रिवाइज करायचं की अॅक्युरसी वाढवायची. 4 टॉपिक्स पर डे. बघा, हे असं वाचायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या ह्याच्यातच फास्ट वाचायचं, ज्याच्याकडे डिटेलमध्ये मेकॅनिझम वगैरे जायचं नाही. फिजिक्स मध्ये इथं सुद्धा तुम्हाला 3 तास द्यायचे, 3 आवर्स ओके फॉर फिजिक्स. याच्यामध्ये ऍटलिस्ट फिजिक्सचे जे फॉर्म्युले आहेत, जे काय आता 10 ते 15 दिवस, 15 दिवस बाकी, कमीत कमी एक 4-5 वेळेस तरी तुम्ही फिजिक्सचे फॉर्म्युले वाचणं गरजेचं आहे. फिजिक्सचे फॉर्म्युले एक 4-5 वेळेस तरी तुम्ही रिवाइज करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही समजा जवळपास नाही म्हटलं तरी एक 3 टॉपिक्स पर डे जरी तुम्ही केले, रिव्हिजन, प्रॉपर रिव्हिजन. तुम्ही म्हणता सर माझे सर्व एमसीक्यू पण सॉल्व्ह व्हायला पाहिजेत, असं नाही. 3 टॉपिक्स पर डे तुम्ही ह्या स्पीडनं जरी गेला तरी चालतंय. आता सर्वात महत्वाचं म्हणजे एक एक्झाम किंवा एमसीक्यू. एक्झाम और एमसीक्यू प्रॅक्टिस ही 3 तास पाहिजे, दॅट इज 3 आवर्स ओके. एमसीक्यू प्रॅक्टिस आणि सर्वात महत्वाचं दॅट इज एनालिसिस फॉलोड बाय दोस्तो दॅट इज ऑटो सजेशन. म्हणजे काय करायचंय, पुढची स्टेप काय, फॉलोड बाय ऑटो सजेशन, अँड दॅट इज फॉलोड बाय दोस्तो ऑटो सजेशन अँड इम्प्रुव्हमेंट. काय करायची याच्यासाठी तुम्ही रोज 1 तास द्यायला, 1 आवर्स शुड बी देअर. हे असं तुमचं 14 तासाचं हे पाहिजे. तरी पण तुमच्याकडे 10 तास होतात, त्यामध्ये मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. सर्वात महत्वाचं आहे झोप. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. झोपणं अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय स्टेबिलिटी येणार नाही.
झोपेमध्ये कन्सॉलिडेशन ऑफ मेमरी नावाचा एक प्रकार होत असतो. म्हणजे तुम्ही जे दिवसभर वाचलं आहे ते परत एकदा फीड होत असतं तुमच्या ब्रेनमध्ये, त्यामुळे झोप आवश्यक आहे. एक, प्रॉपर जेवण आवश्यक आहे. डाएट, प्रॉपर ब्रेकफास्ट असावा, लंच असावा, डिनर असावा, हे महत्वाचं आहे. मध्ये थोडंफार खाल्लं तरी चालतंय, पण एवढं जेवू नका की लगेच झोप यायला लागेल. ओके, तुम्ही आता गोइंग फेज मध्ये आहात, मध्ये थोडं थोडं खाल्लं तरी चालतंय. खूप जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगलं वाटायला लागलं. आणि हे जे 3 तास आहेत जे तुम्ही MCQ सॉल्व्ह करायला लागलात, ती अक्का नाही करून देत, पाणी दे घेऊन देत आता मी, मग त्यांची वाट पाहत बसला दी मामी पाणी, दी अक्का पाणी. 2 PM to 5 PM हे महत्वाचं आहे. हे एवढं तुम्हाला करायचंच आहे. मी तुम्हाला हे सांगणार नाही की तुम्हाला सगळं माहिती आहे की कॉन्फिडंट राहा, ओके, स्टेबल राहा, अभ्यास करत राहा, हे सांगण्यासाठी मी आज आलेलोच नाही. हे करा, हे ऍक्शन मध्ये आणण्याची गरज आहे. तरच तुमचा जो काही स्कोर आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होईल. तुम्हाला इम्प्रुव्हमेंट होऊन तुम्हाला पाहिजे ते मिळेल. आणि हा जो कॉन्फिडन्स लागतो ना परीक्षा देण्यासाठी, ह्या कॉन्फिडन्स साठी करा. 14 hours per day हा जो कॉन्फिडन्स आहे ना त्यासाठी करा. येतं लक्षात? हा जो कॉन्फिडन्स आहे ना, ओके, त्यासाठी करा. ओके, ऑल म्यूट करू का सगळ्यांना? एकच मिनिट थांब. नो प्लीज पे टेन्शन. आता ठीक आहे. व्हिडिओ स्पॉटलाइटच केलेला आहे मी, पिन पण केलेला आहे. पिन पण आहे, स्पॉटलाइट पण आहे. ओके, ठीक आहे. माझा असा एक्सपिरियन्स आहे, किंवा तुम्हाला जे अल्फा मध्ये स्कोर यायला लागलाय, ठीक आहे, अल्फा मध्ये स्कोर यायला लागलाय, त्याच्यामध्ये ना हे लक्षात ठेवा की मुलांमध्ये डायरेक्ट 100 मार्काची इम्प्रुव्हमेंट झाली. 100, ओके, 100, 70, 80 ह्या मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली प्रत्येक मुलामध्ये, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. तर त्यामुळे थोडस प्रॉपर तर कॉन्फिडंट राहा. त्याच्याशिवाय तुम्हाला ते परीक्षेमध्ये कॉन्फिडन्सच येणार नाही जोपर्यंत तुम्ही एवढं काम करणार नाही तोपर्यंत. नसता जर का कम्फर्ट झोन मध्ये राहून जर तुम्ही एक्झामला गेलात, जे 7-8 तास अभ्यास आणि इन ऑल दॅट, तर तुम्हाला नेहमीच वाटेल की माझं पाहिजे तसं प्रिपरेशन झालेलं नाहीये. लक्ष द्या. तर तुम्ही जर एवढं काम केलं ना तर तुम्हाला बरोबर कॉन्फिडन्स आहे. लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे ना, एखाद्या गोष्टीसाठी ज्यावेळेस आपण वर्क करायला लागतो आणि ते वर्क केल्याच्या नंतरच कॉन्फिडन्स होतं. एक्झाम मध्ये त्या गेट मध्ये एंट्री करताना तुम्हाला तो जो तुमची जी लेवल आहे, म्हणजे तुमच्या ज्या थॉटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती विनरची असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एवढं काम करा पर डे, बरोबर येऊन जाईल. बऱ्याच लोकांना तो कॉन्फिडन्सच येत नाही, आणि मग तो कॉन्फिडन्स येत नाही म्हणून मग ते विथ हाफ हार्टेड एक्झाम हॉलमध्ये जातात आणि मग
बरेच चांगले 4-5 MCQ येणारे असतात त्यांना ते चुकून येतात. तुम्ही जर लोअर मेंटॅलिटीने जर पेपर द्यायला गेलात किंवा डिप्रेस फॉर्म मध्ये गेलात किंवा म्हणजे फेल्युअरचा ऍटिट्यूड घेऊन जर तुम्ही एक्झाम मध्ये गेलात, तुम्हाला येणारे MCQ 4-5 MCQ चुकतात. आणि जर का तुम्ही विनरचा ऍटिट्यूड घेऊन पेपर द्यायला गेलात की आपला नंबर लागणारच आहे, आपण एवढंच सगळा अभ्यास केलाय, तर 2 ते 3 MCQ तुमचे जे रॉंग होणार आहेत ते करेक्ट होतात. हा जे फरक आहे 40-50 मार्काचा किंवा 40 ते 45 मार्काचा, हा मॅटर करतो तुमच्या नुसत्या ऍटिट्यूडवर. तुमचा अभ्यास किती असू द्या, तुम्ही त्यामुळं हे एवढं करणं गरजेचं आहे. ओके, फास्ट वाचायचंय, हे महत्वाचं आहे. फास्ट वाचायचंय. आता 1 आवर मध्ये कसा टॉपिक करायचा, मी सकाळी रोज तुमचं घेतोय. आपण 7 जो सकाळचा DNRP त्याच्यामध्ये 1-1.25 तासामध्येच एक टॉपिक आपण कंप्लीट करतोय. तर तुम्ही तर स्वतः एकटे करणार आहात, त्यामुळं फास्ट वाचत चला. त्याला रिव्हिजनची गरज असते. मी नाही बोलत की तुम्ही आजच एक टॉपिक वाचा घेतला आणि तुम्ही एका दिवसातच एक टॉपिक कंप्लीट करा. ते तसं शक्य नाही. ज्यांनी कमीत कमी 2-3 वेळेस वाचलाय तेच महत्वाचं आहे. दुसरं, ह्याच्यासोबत आता नवीन एकही लाईन वाचायची नाहीये. कोणी मित्राचा फोन येईल, अरे हे वाच, इथून आलंय, कोट्यावरनं आलंय किंवा ह्या इकडून आलंय, ह्या क्लासेसचे त्या क्लासेसचे, ऍटलिस्ट एवढे फॉर्म्युले वाचूनच जा. कोणी यांनी गेस्ट पेपर दिला, लोक नीटचा गेस्ट पेपर देतात, मला कळतच नाही. एवढं करून जा म्हणजे तुम्हाला तुमचे 15 MCQ करेक्टच येणार आहेत. गलत. तुम्ही ना नीटचा गेस्ट जो एक्झामिनर आहे ना, तो सुद्धा काढू शकत नाही की मी जे 10-15 MCQ दिले ते येतील का नाही. तर बाकीच्यांचा तर विषयच नाही. म्हणून असल्या काही पण गोष्टीवर विश्वास न ठेवता टाइम वाया नका घालू. लक्षात ठेवा. आणि त्यांनी प्रॉब्लेम येतो. तर असे गेस वगैरे याच्यावर फोकस न करता जे तुम्ही आतापर्यंत वाचलेलं आहे, सपोज एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल बायोचा पण असू द्या, पण तुम्ही ते आतापर्यंत कधीच रीड केलेलं नाही, त्याला परत वाचायचा प्रयत्न करू नका. जे वाचलंय त्याला पक्क करायचा प्रयत्न करा. फिनिशिंग म्हणतात ह्याला. आणि हे ज्याला जमलं त्याचा स्कोर वाढणार आहे. पहिलं तर हे तुम्हाला सांगितलं की करायचं काय. 14 आवर पर डे, बायोलॉजीसाठी 4 तास. मग त्या 4 तासात एखाद्या टॉपिकला तुम्हाला जर का 1.5 तास लागला, तर दुसरा टॉपिक तुम्ही तो 40 ते 45 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. लिव्हिंग बायोलॉजिकल क्लासिफिकेशनला समजा तुम्हाला 1.25 तास लागला, तर लिव्हिंग वर्ल्ड तुम्ही 1 तासामध्ये संपवणं गरजेचं आहे किंवा अर्ध्या तासामध्ये. इतक्या फास्ट वाचा बऱ्याच गोष्टी. आणि वाचताना खास करून तर बायोलॉजी, मी जे तुम्हाला सांगितलेले फर्स्ट लाइनर, लास्ट लाइनर, ब्रॅकेट, बोल्ड, इटालिक, सायंटिस्ट, एक्सपेरिमेंटल मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करा. डायग्राम, टेबल, समरी, एक्सरसाइज आणि सर्वात महत्वाचं NCERT एक्झाम्पलर. Many people think that previous year questions are the most important than the NCERT exemplar, but according to me, that NCERT exemplar of physics, chemistry and biology is most important. डायरेक्ट क्वेश्चन येतात, कारण की NCERT एक्झाम्पलर त्यांच्यासाठी मॅन्युअल टाईप आहे की ह्यासारखे क्वेश्चन तुम्ही विचारू शकताय. त्यामुळे ते बरेच क्वेश्चन तिथले घेतात आणि ते तुम्हाला चेक पण करतात की तुम्ही ते NCERT एक्झाम्पल बघितलं आहे का नाही. तर ओके, एक डेली एक्सरसाइज करा 5 मिनिट. दॅट इज फील युअर ड्रीम एक्सरसाइज. मी नेहमी बोलत असतो ना, इमॅजिन करा की तुमचा नंबर लागल्याच्या नंतर तुमचे कुठले कुठले स्वप्न आहेत. प्रत्येकाचे स्वप्न असतात ना. माझं स्वप्न होतं मला पल्सर गाडी घ्यायची आहे, किंवा कोणाचं स्वप्न असतं मला फिरायचंय. ऑल दॅट, हे 2-3 मिनिट किंवा 5 मिनिट तुम्ही हे स्वप्न इमॅजिन करू शकताय की MBBS ला लागल्याच्या नंतर मला काय करायचंय. सकाळ आणि संध्याकाळ, रोज एकदा, झोपताना एकदा आणि उठल्याच्या नंतर, किंवा ज्या वेळेस कधी तुमचा मूड आहे त्यावेळेस. कधी कधी तुम्हाला हे जे गोष्टी, हे जे 5 मिनिटाचं जे थॉट आहे ना, दॅट विल क्रिएट अ पॉझिटिव्ह एनर्जी. दॅट विल बी द सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस 14 आवर्स वर्क पर डे. ओके, कोणीच एवढं काम करू शकत नाही जर का तेवढं एनर्जी पाहिजे ना. आणि त्या एनर्जीसाठी असं प्रलोभन वगैरे काहीतरी देणं गरजेचं आहे त्या माणसाला. तर ते प्रलोभन काय आपल्या मनाला, की हे लागल्याच्या नंतर मला हे सगळं मिळणार आहे. अलग लक्षात, एखादा प्लेअर सेंचुरी मारतो, सेंचुरी मारल्यानंतर पूर्ण देश त्याची वाहवा करतो. ते वाहवा त्याने इमॅजिन केलेले असते. ठीक आहे की असं माझं नाव होईल, पेपरला नाव होईल, सगळ्या न्यूज चॅनल मध्ये नाव येईल, सगळे लोक मला कॉंग्रॅच्युलेशन करतील, आणि त्यामुळे ते हार्डवर्क करण्याची एनर्जी त्याला मिळते. तर हे तुम्ही 2दा इमॅजिनेशन करायचंय की तुमचे जे ड्रीम्स आहेत,
MBBS ला लागल्याच्या नंतर तुमचं लाईफ काय असणार आहे किंवा तुम्हाला काय काय करायचंय, तर हे ती एनर्जी, तिथून जी मिळणारी एनर्जी ते तुम्हाला 14 तास काम करायला मदत करेल. आणि झोपेतून उठताना ना वेकअप लाईक अ विनर. लक्षात, झोपेतून उठला की खटकन तुम्हाला असं आठवलं पाहिजे की काय करायचं. ओके, 2 मिनिटाच्या आत तुम्हाला, म्हणजे 1 मिनिट समजा उठल्याच्या नंतर थोडंसं हे व्हायला लागतं आणि एक 5 मिनिटात आपण एकदम ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये पाहिजे. 5 मिनिटात फटाफट फटाफट बाकीच्या गोष्टी आवरणे सगळ्या आणि पटकन फ्रेश होऊन अभ्यासाला कसं बसता येईल हा प्रयत्न करणे. आणि तो जो छान, आणि त्यामुळे परत एकदा सांगतो, उपाशी पोटी बिलकुल अभ्यास करू नका. सकाळी पण काहीतरी खाऊनच अभ्यासाला बसा, कारण की ग्लुकोजची लेवल खूप कमी झालेली असते आपल्या बॉडीमधली. आणि मग 2-3 तास उपाशी राहून पुन्हा नाश्त्याला जाणं असं न करता काहीतरी बिस्किट, फ्रुट्स हे असं रूमवर राहत असताल तर आणून ठेवा, ते खाऊन सुरुवात करा, फ्रेश माइंडनं सुरुवात करा. माझं ना 24 आवर्सचं शेड्यूल होतं. माझी 24 तास रीडिंग होते. मी म्हणत असतो ना की मी स्वतःला त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये लावून घेतलं होतं रीडिंग रूम मध्ये. माझं फक्त मी झोपायलाच घरी यायचो, बाकी सगळं माझं ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं त्या रीडिंग रूमच्या बाहेर जेवायला वगैरे सुविधा होती डबा आल्याच्या नंतर, तिथंच व्हायचं. तुम्ही पण असंच करा आणि एवढं केल्याच्या नंतरच कॉन्फिडन्स येईल. बाकी आता सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट आहे, डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ द टॉपर अँड अदर पीपल सराउंडिंग यू. ओके, दुसऱ्यांसोबत बिलकुल कम्पेअर करू नका. कम्पेअर युअर सेल्फ विथ यू ओनली. तर तुम्ही जर कंपॅरिझन दुसऱ्यासोबत केलं तर डिप्रेशन येतं त्याच्यासोबत. ज्या वेळेस आपलं कंपॅरिझन दुसऱ्यासोबत होईल त्याच्यासोबत डिप्रेशन येईल. आणि आपलं कंपॅरिझन तुम्ही कधी पण कम्पेअर करायचं, तुमचा मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स आणि ह्या वर्षीचा परफॉर्मन्स हे कम्पेअर करा. मागच्या वर्षी एक्झामच्या 10-12 दिवस अगोदर माझी मेंटॅलिटी काय होती, माझा अभ्यास काय होता, आणि ह्या वर्षी काय, ह्या वर्षी खूप चांगलं आहे, याचा अर्थ माझ्या स्कोअरमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. बरेच मुलांना बायोलॉजीमध्ये 270-80 मार्क पडत आहेत. माझी गॅरंटी, मी एवढं सांगेल तुम्हाला, कारण की इथला पेपर आणि नीटचा पेपर याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. तिथले तुमचे मार्क्स नक्कीच वाढतील. पण त्या मेंटॅलिटी, आता तुम्ही जे पेपर देताय ना, ती मेंटॅलिटी नाही बनलेली आणखीन विनरची मेंटॅलिटी. तर त्यासाठी तुम्हाला आणखीन एवढं एक 10-12 दिवसाचं जे काम आहे, 15 दिवसाचं, ते करणं गरजेचं आहे. दुसरं, रॅन्डम आणि नॉन प्रोडक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत त्यावर बिलकुल डिस्कस नका करू. सेंटर कुठलं आलं तुझं, माझं इकडचं सेंटर आलं फिजिक्सचं, ते मदतच म्हणतं. मग रे ऑप्टिक्स झालं का तुझं? आपण म्हणतो नाही यार रे ऑप्टिक्स पाहिजे, तसं नाही झालं. अरे काय, गेल्या वर्षी रे ऑप्टिक्स वर 5 MCQ आले. हो का? तिथंच कॉन्फिडन्स गेला. त्यामुळे हे जे असे मित्र जे आहेत, आलं लक्षात, फक्त ह्याच लोकांसोबत बोला, तुमचे पॅरेंट्स, तुमचे मेंटर आणि तुमचे असे मित्र, असे फ्रेंड्स जे तुम्हाला एनकरेज करतील, डिप्रेस नाही, जे तुम्हाला मोटिवेट करतील, डेव्हिएट नाही. हे असं महत्वाचं आहे. पुन्हा बाकी त्या युट्यूबवर, ठीक है, तुक्के लगाने के 50 तरीके, ओके, खुद को कैसे करे प्रूफ इन नीट, ओके, 15 दिन में कैसे लाए 500+ मार्क्स, ये वीडियो देख लिया तो फिजिक्स में 140+ मार्क आने ही है. हे असले फालतू व्हिडिओ बघू नका. मी त्याला फालतूच म्हणतो, कारण की तो एक व्हिडिओ बघायला घेतलं तर तुम्ही 15 व्हिडिओ बघताय आणि खूप सारा वेळ जातोय. याच्यातनं तुमचा वेळ वाया चालला, याचा अर्थ तुम्ही यशापासून दूर जात आहात. आता इथून पुढे 1-2 तास 3 तास वाया चालले समजायचं आपण यशापासून दूर जात असतो. वेळ वाया घालण्यापेक्षा थोडासा आराम करा, रेस्ट करा. तुम्हाला अभ्यासच करा वाटत नाही, झोपी जा, परत फ्रेश. त्याचा फायदा आहे, एनर्जी तुमची कन्झर्व होईल आणि ती तुम्हाला नंतर यूज करता येईल. हे एक महत्वाचं आहे. म्हणून हे जे असे मित्र आहेत त्यांच्यासोबत बिलकुल फोनवर बोलू नका. जे चांगले मित्र आहेत, जे चांगले मेंटर आहेत, त्यांच्यासोबत बोला, जे तुम्हाला इनकरेज करायला मदत करतील. हे अतिशय महत्वाचं. आता आणखीन एक महत्वाचं आहे, पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक ज्या दिवशी वाटायला लागल, एका तासापेक्षा जर जास्त वाटायला लागलं की माझा लागते का नंबर, कॉल मी. ओके, जस्ट डायल माय नंबर, ओके, कॉल मी. किती पण वाचू द्या, मला कॉल करत राहा. ठीक आहे, कामात असेल तर मी तुम्हाला कॉल बॅक करेल, पण एका तासापेक्षा जास्त वेळ पॅनिक होण्यामध्ये घालवायचं नाही. पॅच अप विदिन 30 मिनिट्स विथ युअर स्टडी. ब्रेकअप झालाय, स्टडी सोबत ब्रेकअप झालाय आणि आता मूडच नाहीये, वाचच वाटणं झालंय, काय करावं काय नाही, आई वडिलांशी बोला, सांगा त्यांना मूड नाही, ते समजून घेतील. तेवढे आता सुशिक्षित झालेले आहेत पालक. एखादा चांगला मित्र आहे जो आपल्याला एनकरेज करेल, त्याच्याशी बोला.
माझ्याशी बोला, केमिस्ट्रीच्या टीचर सोबत, फिजिक्सच्या टीचर सोबत बोला, काय नाही सर, फक्त बोला म्हणायचं माझ्याशी. पण पॅचअप विदिन द 30 मिनिट्स हे अतिशय महत्वाचं आहे. डाएट महत्वाचं आहे. एक्सरसाइज म्हणजेच जमलं तुम्ही करत असाल तर करा, एक्स्ट्रा करायची काही गरज नाहीये. पण मी जे बोललो ते जे फील युअर ड्रीम्स एक्सरसाइज ते मात्र करणं गरजेचं आहे. आणि स्वतःसोबत कम्पेअर करत राहा. ही 14 आवर स्ट्रॅटेजी. माझ्यासोबत आहेत प्रथमेश आडाव, जो 685 मार्क्स घेऊन महाराष्ट्रामध्ये 13वा आहे. त्याला मी सांगाल की काय सांगशील प्रथमेश? ओके, तुमचे प्रश्न पण घेतो मी. आता कोणीतरी मला सांगताय की जास्त वेळ फोकस नाही होते सर. मी आज काय केलं माहितीये का, मी खूप दिवसानंतर एक मराठी पुस्तक वाचायला घेतलं, श्यामची आई. आणि मग एक 4-5 टॉपिक वाचून झाल्यानंतर, एक 16-17 पानं वाचून झाल्यानंतर मला एक कंटाळा यायला लागला, झोप यायला लागली, म्हणजे जांभळ्या यायला लागल्या. 1 तास 2 तास वाचल्याच्या नंतर, 2 तासाच्या नंतरच मी परत पुन्हा थोडंसं फ्रेश झालो. एक कॉफी घेतली. ऍक्च्युअली मी कॉफी चहा घेत नाही, पण घेतली मी, मला ते वाचायचंच होतं. आणि मग पुन्हा माझं थोडंसं जागा बदलली, मूड चेंज केला, थोडंसं ब्रेक घेतला 1-5 मिनिटाचा, परत वाचायला लागलो आणि परत मला इंटरेस्ट आला. तर हेच आहे, बोर व्हायला लागलं ना, बाबासाहेब करायचे काय करायचे माहितीये का, बाबासाहेब आंबेडकर. मी नेहमी बोलतो, तुमच्या डोक्यात ते माणूस असणं गरजेचं आहे, बाबासाहेब आंबेडकर, की ते जागा बदलायचे, टेबल चेंज करायचे. बोर झालं की ह्या टेबलवर ना त्या टेबलवर, म्हणजे फक्त जागा बदलायची, पण अभ्यास कधी सोडलेला नाही त्यांनी. बराच वेळेस असं पण वाटायला लागतं की नाही आता खूप जास्त झालंय, आता थोडंसं मेहरबान व्हायला लागतो स्वतःवर आपण, थोडंसं रिलॅक्स होऊया. आणि असं रिलॅक्स होता होता खूप 2-4 दिवस चांगला अभ्यास होतो ना, पण 3-4 तास वाया घालतो. हे असं पण करायचं नाही. जास्त वेळ घेणार नाही. प्रथमेश आढाव माझ्यासोबत आलेला आहे. प्रथमेश, हॅलो बेटा काय सांगशील तू? एक ओके. काय ठेवलं पाहिजे मेंटॅलिटी, ह्या सगळ्यांना माहिती आहे कसं करायला पाहिजे काय नाही, तू काय सांगशील? आता हे जे शेवटचे दिवस बाकी आहे याच्यामध्ये एकच तुम्ही मिनिट हा, निगेटिव्ह तुझा गोष्टींवर व्हिडिओ बिलकुल फोकस नका करू. सुरू करता येईल आता तुला. ओके, हा हॅलो ओके. तर मी सांगेल की आता या शेवटच्या दिवसामध्ये निगेटिव्ह गोष्टींवर बिलकुल फोकस नका करू. तुम्ही पूर्ण फोकस राहा. तुमचा जो काही प्लॅन ठरलेला आहे, आता मला दिसतंय फळ्यावर 4 टॉपिक्स पर डे, केमिस्ट्रीचे 4 टॉपिक्स पर डे, फिजिक्सचे 3 टॉपिक्स पर डे, एकदम व्यवस्थित टाइम टेबल होतो. 14 तास अभ्यास होतो, म्हणजे करायलाच पाहिजे यावेळेस. माझाही व्हायचा. प्रथमेश बेटा, इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? हे आहे का 100% पॉसिबल आहे पॉसिबल? सर. 100% पॉसिबल आहे. हो, यस यस. 100% पॉसिबल आहे आणि खूप छान प्लॅन आहे सर तो. कारण त्याच्यामध्ये एक्झामचा पण टाइम इन्क्लूड आहे आणि अनालिसिसचा पण इन्क्लूड आहे. ओके, तर ह्या प्लॅनला बिलकुल तुम्ही फॉलो करा. आणि एक्झामचं मी एक सांगेल, जर का म्हणजे निगेटिव्हिटी पासून पूर्ण दूर राहा तुम्ही. आणि एक पॉइंट असा आहे ना की शेवटच्या 4-5 दिवस वाटल्यास तुम्ही परीक्षेच्या आधी एक्झाम पेपर सॉल्व्ह करणं बंद करा. कारण बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की शेवटी 1-2 दिवस आधी जर का तुम्हाला कमी मार्क्स आले तर त्याचा परिणाम फायनल पेपरवर होऊ शकतो. तर मग एक 4-5 दिवसाआधी पेपर सॉल्व्ह करणं सोडून द्या. तेव्हा फक्त वाचा एक 4-5 दिवसाआधी. ओके. आणि असे जे मित्र आहेत, समजा सरांनी सांगितलं तसं, की जे निगेटिव्हिटी जातात, हे आलं तर काय होईल रे, ते आलं तर काय होईल रे, तर मित्रांना पण असं पॉझिटिव्ह राहायला सांगा की आपण जो पेपर देणार आहे तो आपण जसा घरी पेपर देतो, तर नेहमी म्हणता की फायनल पेपर जो आहे तो तुम्ही क्लासमध्ये किंवा घरी बसताना तसा द्या. आणि जो घरी बसताना पेपर द्या, जो फायनल पेपर जसा आहे तसा द्या. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करणार आहे. निगेटिव्हिटी पासून दूर राहणं, कॉन्फिडन्स लेवल तुमचा हाय राहण्यासाठी. अगदी सकाळी सरांनी जसं सांगितलं, सकाळी उठल्या लवकरात लवकर अभ्यासाला कसं बसता येईल या गोष्टीचा विचार करा. रात्री झोपतानाही आपल्याला सकाळी उठून काय करायचंय पहिले या गोष्टीचा विचार करा. तेव्हा तुम्ही पूर्णपणे फोकस्ड असाल. आणि बाहेरचं वगैरे खाऊ नका. पाणी भरपूर प्या. जर तुम्हाला अभ्यासात मन लागत नसेल, खूप वेळ झाला तर माइंड वगैरे आपलं हँग होतं, तर तुम्ही तुमच्या रूम मध्ये चाला. समजा रूम मध्ये चाला. ज्यांचे पॅरेंट्स सोबत आहे त्यांनी पॅरेंट्सशी बोला, मित्रांशी बोला. ज्या मित्रांना बोलल्यावर तुमचं मन मोकळं होतं, सरांशी बोला. आणि झोपेचा शेड्यूल व्यवस्थित ठेवा. मिनिमम 7 आवर्सची झोप तरी तुम्हाला पाहिजे. आणि शेवटच्या दिवशी तर तुम्ही पूर्णची पूर्ण झोप घ्या. 1 तास लवकर आधी झोपा. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं शेवटच्या दिवसी मुलांना पटकन झोप लागत नाही. त्याच्यामुळे लवकर 1 तास आधीच झोपा तुम्ही, असं मी तुम्हाला सांगेल. आणि आणखी तुमचा पेपर जो आहे तो आता कोरोना सिच्युएशन मध्ये जर का होणार असेल तर मग तुम्ही मास्क
ग्लोव्स घालून प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे आता या शेवटच्या दिवसांमध्ये पेपर सॉल्व्ह करायची. ग्लोव्स घालून आणि मास्क घालून प्रॅक्टिस करा. बस सर. बस बस बर बर ठीक आहे. थँक्यू प्रथमेश. आणखीन एक सांगाल इथं की जे तुमचं जे प्रॅक्टिस म्हणजे जे सेक्शन ए आणि सेक्शन बी आहे याच्यासाठी त्याची प्रॅक्टिस करा. ते आन्सर शीट जे आहे ते म्हणजे प्रिंट करा आणि त्याच्यावर त्याची प्रॅक्टिस करा. प्रथमेश तुला प्रश्न आहे की तुला ह्या टाइमला समजा एक 15 दिवस अगोदर महिनाभर अगोदर किती मार्क्स यायचे एक मॉक टेस्ट मध्ये 720 आउट ऑफ 720 आउट ऑफ मला 500 to 550 मध्ये येत होते. एकदा परत एकदा किती यायचे? 500 to 550. एकदा परत एकदा किती यायचे? 500 to 550. ऐकलंय. आणि फायनल किती आले प्रथमेश तुला? मला काय 685. ऐकलंय. फिजिक्स मध्ये हायेस्ट मार्क किती यायचे ऍव्हरेज फिजिक्स मध्ये इकडे मॉक टेस्ट मध्ये? फिजिक्स मध्ये मॉक टेस्ट मध्ये मला 100 110 असे मार्क येत होते. फायनल मध्ये किती आले? हा. आणि त्याच्या आधी तर मला 100 पेक्षा खाली यायचे. शेवटच्या महिन्यात माझे 110 120 झाले होते आणि फायनल मध्ये आले 165. फायनल मध्ये किती? 165. बर. केमिस्ट्री मध्ये? केमिस्ट्री मध्ये 120 130 असे यायचे. आणि किती आले तिकडं? फायनलला 170 आले. 170. आणि बायो मध्ये ऍव्हरेज मार्क अल्फा बायो मध्ये ऍव्हरेज मार्क 330 समजा असे येत होते. 330 320. आणि तिकडे किती आले? 350. सांगतोय काय तुम्हाला? सांगतोय काय किती इम्प्रुव्हमेंट आहे त्याच्यामध्ये? येते का लक्षात तुमच्या? जवळपास 100+ मार्क्सची इम्प्रुव्हमेंट आहे. मी नेहमी हेच सांगतोय तुम्हाला. हा मी काय त्याला तुम्हाला एक सांगू का? प्रथमेशला बोलवायचा माझा प्लॅन सुद्धा नव्हता. विचारा त्याला होता का? मला जे आठवलं का की प्रथमेशला थोडस 10 मिनिटासाठी बोलवायला पाहिजे आणि मग मी त्याला कॉल केला माईक बंद करून आणि म्हणलं प्रथमेश एक मी रिपीटरच्या आणि 12वीच्या मुलांशी बोलतोय जरा तू ये. आणि त्यांनी माझा मान राखला आणि तो लगेच मीटिंग जॉईन केली त्यांनी. मी त्याला आता सेंड केली. हे काय प्लॅन नाहीये, हे खरं बोलतोय तो. त्यामुळे ना तुमचा जो हा स्कोर आहे याच्यापेक्षा डेफिनेटली तुमचा जो नीटचा स्कोर असणार आहे तो त्याच्यामध्ये खूप जास्त इम्प्रुव्हमेंटच होणार आहे. इथं खूप डेप्थ लेवलला क्वेश्चन विचारले जातात, तिथं सरफेस एमसीक्यू विचारले जातात. हे करणं मात्र हे अगोदर तर तुम्ही क्लिअर करून घ्या. ओके. तुमचा आताचा स्कोर डायरेक्ट नीट सोबत कम्पेअर करू नका. प्रथमेश सर मी एक सांगेल अजून, हे खूप गरजेचं आहे. आता जे बऱ्याच जणांना असं प्रत्यक्ष येतं की माझं हे राहिलंय ते राहिलंय, त्याच्यावर बिलकुलच फोकस नका करू तुम्ही. तुमचं जे झालंय ना ते तुम्ही परफेक्ट करा आता. आणि फायनल पेपर जर का तुम्ही हे केल्यावरच तुमचं कॉन्फिडन्स मेंटेन राहील. आणि फायनल पेपरला सगळ्यात जास्त मॅटर कॉन्फिडन्सच करतो. कारण मी एकदम कॉन्फिडेंटली पेपर सोडवला होता तर माझा स्कोर कुठेच्या कुठं म्हणजे तुम्हाला माहिती किती भारी आला. तर जितकं तुम्ही कॉन्फिडंट राहाल, जितकं तुम्ही म्हणजे इझी वेने घ्याल, परीक्षेला दडपण घेणार नाही, तितकं तुमचा पेपर फास्ट पण सोडवून होईल आणि सगळं जमल तुम्हाला. प्रथमेश तुला एक प्रश्न आहे. तुझा 100% अभ्यास झाला होता का? नाही 100% झाला सर. नाही 100% म्हणजे तू सॅटिस्फाईड होतोस का? हा म्हणजे मी सॅटिस्फाईड होतो. सॅटिस्फाईड होतो. मला माहिती होतं की माझे म्हणजे मी असं काही हॉट्स वगैरे एमसीक्यू सॉल्व्ह नाही केले फिजिक्स मध्ये. जे बेसिक एमसीक्यू ते सॉल्व्ह केले. केमिस्ट्रीचं पण तसं जे बेसिक एमसीक्यू ते सॉल्व्ह केले. खूप काही असं हाय ऑर्डर थिंकिंग स्किल वगैरे असे काही खूपच जास्त इंटिग्रेशन डेरिव्हेशन वापरतात त्याच्यामध्ये. खूपच ते रिव्हर बोर्ड प्रॉब्लेम्स वगैरे ते खूप म्हणजे असे हाय ऑर्डर एकदम मी सॉल्व्ह नव्हते केले, पण जे बेसिक आहे ते माझं एकदम क्लिअर होतं. त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यामध्ये मी कॉन्फिडंट होतो. ओके. आणि फायनलला मी सांगतो की बायोची माझी पूर्ण रिव्हिजन झालीच नव्हती. पूर्ण चॅप्टर वाचलेच नव्हते. केमिस्ट्रीचं पण तसंच होतं. मी फक्त नजर मारून घेतली होती मेन. आणि जे तुम्ही शीट प्रोव्हाइड केली होती त्याच्यामध्ये सगळं न्यूमेरिकल डाटा होता पूर्ण बायोचा, तेच वाचलं होतं फक्त मी. बर. तुला काय वाटतं शेवटचे बोल ना. म्हणजे रिवाइज आहे ना फक्त नजर मारा आता. असं तुमचं सगळ्या गोष्टी वाचून नाही होणार. फक्त नजर मारा, सगळं कव्हर करायचा प्रयत्न करा. तेच सांगतोय. तुम्ही फक्त फास्ट स्कॅनिंग सारखं करायचे. स्पीड डबल ट्रिपल पाहिजे वाचनाची. मी केलेलं हे हवेत बोलत नाहीये. मी परभणीला जाऊन एक्झाम दिली. औरंगाबाद ते परभणी रात्री मी इथं रेल्वेमध्ये बसलो होतो. तर मला समजा एक 7 वाजता बसलो असेल मी आणि परभणीला जायला समजा एक
9:30 वाजत असतील तर तेवढ्या ह्याच्यात सुद्धा मी बायोलॉजी, आमच्याकडे एक ॲट ए ग्लान्स नावाचं बुक होतं लातूरचं, ॲट ए ग्लान्स ऑफ बायोलॉजी. तर ते पुस्तक फास्ट वाचलं होतं मी, मला तर जागा पण मिळाली नव्हती. दररोज तिथेच बसलो होतो मी, लोक बघू लागले हे काय करायला करून. माझा एक मित्र होता लक्ष्मण तोर, तो मला सोडायला आला होता आणि ते परभणीपर्यंत 3 तासात एक छोटंसं बुक होतं जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सारखं बुक आहे, तसं त्यावेळेस आमच्या वेळेस बुक होतं. ते वाचत राहिलो मी. मला एवढी भीती होती की वाचता वाचता परभणी तर निघून जाणार नाही, मी पुढचं पूर्णाला वगैरे तर जाणार नाही. पण लक्षात ठेवा तेवढं मी लक्ष होतं माझं, जसं सेलू मानवत येईल तसं. हे महत्वाचं आहे, फास्ट वाचणं महत्वाचं आहे. कारण की त्याच्या मागचं कारण सांगतो की येणारा एमसीक्यू सुद्धा कधी कधी चुकू शकतो. एखादा लॉंग फॉर्म आपल्याला प्रॉपर आठवत नाही, तिथं कमिटी का कमिशन आहे का दुसरं काय आहे, प्रॉपर एक्झॅक्टली छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत, एखाद्या वेळेस साईज आठवत नाही, एखाद्या वेळेस सेलचा शेप जो आहे तो आठवत नाही. त्यासाठी ते फास्ट वाचणं गरजेचं आहे. आणि एकदा फास्ट वाचून झालं की त्यानंतर तो कॉन्फिडन्स येतो, हे महत्वाचं आहे. हे सगळं कशासाठी, तर कॉन्फिडन्स ड्युरिंग नीट, त्या एक्झाम मध्ये कॉन्फिडन्स येणं ह्यासाठी आहे. लक्षात ठेवा, ह्यासाठी आहे. ओके, तुम्ही म्हणता लाईन टू लाईन जर तुम्ही वाचायचा प्रयत्न करतात आणि त्यावर विचार करायचा प्रयत्न करता तर आता ते शक्य नाहीये. नवीन काहीही करायचा प्रयत्न करू नका. फिजिक्सचे फॉर्म्युले रोज वाचत चला, हळूहळू हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला आठवत राहतील. केमिस्ट्रीच्या रिएक्शनसाठी काहीतरी एक वेगळा प्लॅन बनवा. केमिस्ट्रीच्या रिएक्शन त्या कशा लवकर 2-3 वेळेस कव्हर करणं होतील. फिजिकल केमिस्ट्रीचे जे फॉर्म्युले आहेत ते कसे कव्हर करता येतील, त्याच्या काही ट्रिक्स असतील तर त्या कशा पटापटा कव्हर करता येईल हे बघा. आणि ज्या दिवशी काहीच करा वाटणार नाही त्या दिवशी बायोलॉजी मधले फिगर, टेबल आणि समजा फ्लो चार्ट वगैरे असं वाचा, किंवा केमिस्ट्री मधले जे फ्लो चार्ट टेबल्स आहेत ते वाचा, ज्या दिवशी तुम्हाला काहीच करा वाटणार झालं. पण थांबू नका. आता तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकताय. एक्झामच्या आधी किती स्कोर होता प्रथमेशला, तेच सांगितलं ना, 500 ते 550 स्कोर यायचा त्याचा. किती, 500 to 550, पण त्याचा स्कोर 685 झालेला आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की म्हणजे माझा जर 650 येत असेल तरच माझा इथं 650 येते हो, तिकडे एक्झाम मध्ये तर माझा 550 येईल किंवा 600 येईल. इथं जे स्कोर येतं ह्याच्यापेक्षा जास्त इम्प्रुव्हमेंट तिकडं होणार आहे. हे महत्वाचं आहे. आणि आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आणि त्यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे. कमीत कमी 9 तारखेपासून पुढं किंवा 8 तारखेला शेवटची तुम्ही एखादी मॉक टेस्ट द्या. 9, 10 आणि 11 हे 3 दिवस, किंवा 7 तारखेलाच द्या शेवटची, 8 किंवा 7 तारखेला 3 दिवस, नंतर पुन्हा प्रॉपर वाचायचंच आहे. आणि 12 तारखेला तिथे मी बोलणारच आहे 11 तारखेला की काय करायचंय. 12 तारखेला सकाळपासून काही एक वाचायचं नाही, एक लाईन सुद्धा वाचायची नाही. ते मी 11 तारखेला बोलल किंवा 10 तारखेला बोलल काय करायचं. पूर्ण एनर्जी कन्झर्व करायची आणि ती एनर्जी डायरेक्ट एक्झाम मध्ये वापरायची आहे. पेपर हे 2 ते 5 ह्या वेळातच द्यावे. तुम्ही एमसीक्यू पण ह्या वेळातच सॉल्व्ह करावे. एमसीक्यू सॉल्व्ह करावे म्हणजे पेपर द्यावे. आता तुमच्या मोबाईलवर इकडून तिकडून पीडीएफ यायला लागतील. शाहू, ओके, ॲलम, आकाश, लातूर, नांदेड, आणखी कुठले पेपर यायला लागतील. हे सॉल्व्ह करू का ते सॉल्व्ह करू, फिक्स ठरवून घ्या. मिनिमम 5 मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, मॅक्सिमम 10. फिनिश. कॉन्फिडेंटली सांगतोय आम्ही एक्झाम क्रॅक केलेलं आहे. तुला काय वाटतं प्रथमेश? मला एका मुलाचा फोन आला, सर म्हणे तुम्हाला काय वाटतं, तो माझा खूप फेवरेट स्टुडंट आहे, किती मॉक टेस्ट द्यायला पाहिजेत मॅक्सिमम? मला मॅक्सिमम 10. खूपच जर त्याचा 2 महिन्यापूर्वी फोन आला मला, म्हणलं खूपच झालं तर 15. ते म्हणे मी 42 मॉक टेस्टचं प्रिपरेशन केलं किंवा त्यानुसार प्लॅन करतोय. मला हे रॉंग आहे. दिस इज रॉंग. तुम्ही जर 42 फुल टेस्ट एक्झाम देत असाल, तुम्ही वाचणार आहेत कधी? वाचण्याला किंमत आहे. तुम्हाला रिवाइज करायला कधी वेळ मिळेल हे महत्वाचं आहे. एक्झाम एमसीक्यूला मी तर ह्याच्यामध्ये एक्झाम ऑब्लिक एमसीक्यू लिहिलंय. ठीक आहे, कधी एक्झाम द्या, कधी एमसीक्यूची प्रॅक्टिस करा. मिनिमम एक 5 मॉक टेस्ट, मॅक्सिमम 10. खूप झाल्या 10. रोज एक्झाम जर दिली तरी खूप झाल्या, इथून पुढे 10. पण मिनिमम 5 ते 7 ह्या द्यायला पाहिजेत ऍव्हरेज. एका दिवसात 2-2 पेपर द्यायचा बिलकुल प्रयत्न करू. ह्या पेपर मध्ये कमी झालं, कमी स्कोर आला, मग दुसरा देऊन बघू, त्याच्यामध्ये वाढेल, असलं काही नाही. ते 3 तास रिडिंग साठी यूज करा. तुमचे 4 टॉपिक्स होतील. आणि हे 4 टॉपिक्स पर डे कसे होतील? फक्त नजर मारायची, फास्ट वाचायचे, जे जमतंय. समजा मायटोकॉन्ड्रियामध्ये मला काय जमत नाही, मला सेलची साईजच, फक्त मायटोकॉन्ड्रियाची साईजच लक्षात येत नाही किंवा शेप लक्षात येत नाही, तेवढंच जरा व्यवस्थित होतं. बाकी सगळं फास्ट वाचून द्या. ओके, सेल टॉपिक घेतला, मला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वाचा घेतलं, एकदम फास्ट वाचा. मला ना सेल सायकल, सेल डिव्हिजन मधलं सगळं जमतं, मला प्रोफेज 1 मध्ये जमत नाही. प्रोफेज 1 स्लो वाचा, बाकी एकदम
टॉपच्या गिअरमध्ये वाचून घ्या. येतंय लक्षात? हे महत्वाचं आहे. आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा नका. ओके, आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे. फिजिक्सचे तुम्हाला आता मी म्हणतो की एक टॉपिक टिपिकल एक 10 ते 15 MCQ तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजेत कमीत कमी. हा बोला. मी येऊ का सर आता? हो चालते प्रथमेश. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सर्वांना ऑल द बेस्ट. सगळ्यांना पेपर खूप छान जाणार आहे. एकदम कॉन्फिडेंटली पेपर सॉल्व्ह करा. कॉन्फिडन्स म्हणजे सगळं काही आहे फायनल पेपरला, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट. कॉन्फिडन्स म्हणजे सगळं काही. हा टॉपर बोलतोय, कॉन्फिडन्स म्हणजे सगळं काय. थँक्यू प्रथमेश बेटा. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, हे अतिशय महत्वाचं आहे रे. मी तुम्हाला जे बोललो ना, आलं लक्षात? मी जे तुम्हाला बोललो हे अतिशय इम्पॉर्टंट आहे की तुमचा आता जो स्कोर येत आहे त्याच्यापेक्षा 100+ मार्क वाढतील. त्यामुळं कॉन्फिडंट राहा. नसता तुम्ही जर काही मेंटॅलिटी घेऊन गेला तर तुम्हाला येणारे सुद्धा क्वेश्चन येणार नाही. ओके, बर. आणखी ठीक आहे. कोणत्या इयरचे पेपर सॉल्व्ह करायचे? तर 1-2 पेपर याच्यामध्ये हे जे तुम्ही मॉक टेस्ट देणार आहेत ना, ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे पेपर असतील 2017, 18, 20, तर हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बाहेरचा प्रश्न आला तर त्याच्या मागे जास्त लागू नका, त्याला सोडून द्या, गिव्ह अप करा. ठीक आहे. त्याचा आन्सर एकदा कुठं मिळते का बघा, नाही मिळालं तर सोडून द्या. एनसीईआरटी मधला जर क्वेश्चन जर चुकला तर त्याचं मात्र डिटेल बघायला हरकत नाही. तो कॉन्सेप्ट परत एकदा रिवाइज करायला हरकत नाही. टेस्ट चुकल्याच्या नंतर हे 1 तास दिलेला आहे अनालिसिसला, पटकन पटापटा जाऊन ती काय लाईन आहे करेक्ट, मी काय विचार केला आणि ती काय लाईन आहे ते पटपट बघत चला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. आलं लक्षात? ऑप्शनल साठी ते आत्ताच सांगवलं की फक्त 10 MCQ सॉल्व्ह करायचे आणि ते पण पहिले 10 कन्सिडर करणार आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच मुलांना इथं आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये. बऱ्याच लोकांना 720 पैकी 720 यावर्षी पण मार्क पडणार आहेत. तुम्हाला आजच सांगतो, कारण की आता तर ते ऑप्शनल आले. त्यामुळे पहिले 10 एकदा सगळं वाचून घ्या. जमत नाही ते सोडत चला. जे जमणार नाही ते तुमचा काउंट केला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, हे जर 15 MCQ आहेत असे, ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. समजा तुम्ही जर इथं समजा पहिला सॉल्व्ह केलाय, दुसरा सॉल्व्ह केलाय, तिसरा सॉल्व्ह केलाय, चौथा सॉल्व्ह केलाय, 5वा स्किप केलाय, 6वा 7वा 8वा स्किप केलाय, 9वा 10वा स्किप केलाय, 11 आणि 12वा स्किप केला, 13. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि डायरेक्ट 15वा सॉल्व्ह केलाय. तर एवढेच कन्सिडर केले जातील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं सुद्धा सॉल्व्ह करू शकताय. किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तुम्हाला पहिले 10ला 10 जमत असतील, हे सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह केलंय, हे सगळे, तर किंवा मधला हा 8वा सोडलाय, 9वा 10वा 11, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढे कन्सिडर केले जातील. जे जमणार नाही ते स्किप करा. हे एवढेच. तुम्ही बाकीचे एवढे जरी सॉल्व्ह केले तर हिशोब याचाच होणार आहे. पहिल्या 10चाच हिशोब होणार आहे. त्याच्यामध्ये किती रॉंग आहेत आणि किती करेक्ट आहे. त्याच्यामध्ये 5वा रॉंग आहे आणि तुम्ही इकडे 12वा पण सॉल्व्ह केलाय, तो करेक्ट आहे, तरी पण हा रॉंगच कन्सिडर केला जाणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 9वा रॉंग आहे, तुम्ही इकडे 13वा पण सॉल्व्ह केलाय, पण 13वा करेक्ट आहे, तर तरी पण पहिल्या 10चाच हिशोब केला जाईल. हे महत्वाचं आहे. त्यामुळं इथं थोडासा स्मार्टनेस वापरणं गरजेचं आहे. इथं सगळे अगोदर 15 MCQ बघणं गरजेचं आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, फास्ट पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. पहिलं जे 2 टप्प्यामध्ये पेपर सॉल्व्ह करायचा ते मी अगोदर नंतर बोलल. 2 टप्प्या, पहिल्या राऊंड मध्ये आणि दुसऱ्या राऊंड मध्ये, ते मी नंतर बोलल तुम्हाला 11 किंवा 10 तारखेला. पण सध्या हे महत्वाचं आहे. ओके, विदाउट रायटिंग डाऊन काहीच कळत नाही. कसं करायचं? ओप्पो बेटा, हे आता लिहिण्याचा वेळ नाहीये. हे लिहिण्याचा वेळ नाही. छोटं डॉक्टर लिपीमध्ये तुम्ही लिहायचं असेल तर थोडंसं लिहू शकताय फास्ट, पण आता लिहून अभ्यास करण्याचा वेळ नाही. आय एम सो सॉरी फॉर दॅट. ओके, मार्क स्टक झाले आहेत, असू द्या. फक्त तुम्ही हे मी जे प्लॅन दिलेला आहे तेवढा प्लॅन करत राहा. हे अतिशय महत्वाचं आहे. तेवढा प्लॅन करत राहा आणि ह्या प्लॅन मध्ये कमीत कमी 2 ते 3 पेपर प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करा. 2 ते 3 पेपर प्रिव्हियस इयर, जसे तसे काही असू द्या. प्रिव्हियस इयर म्हणजे तुम्ही बायोचं, फिजिक्सचं, केमिस्ट्रीचं वेगवेगळं केलं असेल,
पण नाही, असं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असतील 3 तास लावून 2018चा 19चा पेपर सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला बऱ्यापैकी कळायला लागेल. ठीक आहे. हा, फॅक्च्युअल डाटाचं बुक मी पाठवलेलं आहे सर. बायोला आपल्या नोट्स आणि एक्झाम्पलर केले आता तर पुरेसे आहे का? पुरेसं आहे बस. ओके, आपल्या नोट्स जर वाचता येत असतील तर फास्ट वाचा. रीड द एनसीईआरटी, रीड द एनसीईआरटी. टाइम टेबलचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकताय. हे एवढंच करा. आणि हे पॉसिबल आहे बरं का, हे पॉसिबल आहे, हे पॉसिबल आहे. एवढा प्लॅन तुमचा असणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला याचा फायदा होईल. फास्ट रिव्हिजन कशी करायची? तर फास्ट वाचायचं, फास्ट वाचायचं. तुम्हाला वाचून दाखवू फास्ट रिव्हिजन कशी करायची, वाचून दाखवू. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या समोर आहेत फॉर एक्झाम्पल फॅमिली फॅबेसी. ओके, दिस फॅमिली वॉज अर्लियर कॉल्ड एज अ Papilionoidaceae, a subfamily of Leguminaceae. It is distributed all over the world. Vegetative character: tree, shrub, herb. Root with root nodules. Now this is important. ये important है. Root with root nodules. Stem erect or climber. Leaves alternate. Pinnately compound. Simple leaf base. Pulvinate important है. Pulvinate leaf base हा प्रश्न येऊ शकतो. Stipulate. Venation reticulate. Floral character. Inflorescence racemose है. Flower bisexual है. Zygomorphic है. Calyx 5 सेपल 5 है. गैमोसेपलस है. वल्वेट का इम्ब्रिकेट एस्टिवेशन है. कोरोला पेटल 5 है. पॉलीपेटलस है. पैपिलियोनियसिस करोला कंसिस्ट ऑफ पोस्टीरियर standard 2 lateral wings, 2 anterior 1 forming gills, in which enclosing that is the stamen and pistil and vexillary restriction है. MCQ. Androecium 10 stamens are and diadelphous stamen is there. Anther diaticus है. Gynoecium ori superior monocarpal unicarpular unilocular with many ovals and style. फ्रूट लेग्यूम सीड 1 to many नॉन एंडोस्पर्मिक मींस ये डाइकॉट है. फिर फ्लोरल फार्मूला ये ज़ाइगोमॉर्फिक फ्लावर है, बाइसेक्सुअल है, गैमोसेपलस है. कैलिक्स में अगर देखा जाए तो 1+2+2 इन ब्रैकेट ये अरेंजमेंट है. एंड्रोशियम 9+2 है और गायनोशियम एक ही है और सुपीरियर ओरी है. इतक्या फास्ट फॅमिली वाचून झाले पाहिजे 2 मिनिटांमध्ये, जिकडं तिकडं. एवढा फास्ट, जेवढं तुम्हाला स्पीडनं वाचता येईल तेवढं वाचा. तुमची ग्रास्पिंग पॉवरची लेवल एकदम हाय आहे. आलं लक्षात? हे तुमचं वाचलं आहे. बरं, मी तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचं परत पाठवतो. ठीक आहे, बरं पाठवतो. तर नोट्स वाचा, नोट्स वाचा. तुम्हाला तुम्ही जे जास्त आतापर्यंत वाचलेलं तेच वाचा. डीएनआरपी चालू राहणार आहे, डीएनआरपी चालू राहणार आहे. ठीक आहे, हा डीएनआरपी चालू असणार आहे. ठीक आहे, हा ते मी घेईलच तुम्हाला. तुम्हाला भौमिक परदेशी बेटा प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये मिळतील ना. तुम्ही जे बुक सॉल्व्ह केले ते मिळतील. ते प्रॉब्लेम तुम्ही तेवढंच सॉल्व्ह करा जे तुम्ही आतापर्यंत बुक मध्ये दिलेले आहेत. तेवढं जरी केलं तरी बस झालं. ठीक आहे, डेज जास्त करू नका. मेन डेज करत राहा की वर्ल्ड एड्स डे कधी 1 डिसेंबर, असं पॉप्युलेशन डे कधी आहे. ओके, 11 जुलै. एन्व्हायरमेंटल डे कधी 5 जून. हे असे मेन डे करा. जास्त डेज करायची गरज नाहीये. आलं लक्षात? हा, रेकॉर्डिंग भेटल. दुपारी झोपायची सवय आहे सर, काय करू? झोपा, पण झोप ही 20 ते 25 मिनिटं असायला हवी. बिंदास झोपा तुम्ही. जेवण झाले थोडंसं झोपा, पण 2 तास झोपणं चुकीचं आहे. 1 तास झोपणं चुकीचं आहे. 20-25 मिनिटांमध्ये एक स्लीप सायकल कंप्लीट होते बेटा. आणि तेवढी एक स्लीप सायकल कंप्लीट झाली की परत उठणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हे ब्रेनला तुम्हाला ऑटो सजेशन द्यावं लागते की मला एवढं करायचंय. आणि परत तुम्हाला सांगतो हे 2-4 दिवस चांगलं होईल आणि परत कुठतरी हे सायकल किंवा हे जे चालू आहे हे थांबायला लागेल किंवा कंटाळा यायला लागेल. ज्या वेळेस आपण डेव्हिएट होत आहोत त्यावेळेस स्वतःला सांगत राहणे, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा. जर स्वतःला तुम्ही ऑटो सजेशन मी लिहिलं तिथं, ऑटो सजेशन देत राहिलात की नाही आपण तेव्हा डेव्हिएट व्हायला आलो, असं नाही करायचं. 14 दिवस, आलं लक्षात? 14 दिवस हे करायचंय तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. डेव्हिएट होऊ देऊ नका स्वतःला. बर, नाही सकाळचाच टाइम लागेल, त्याशिवाय ते हे करता येणार नाही डीएनआरपी. बर, ठीक आहे, येणार नाहीत. ह्या वेळेस मॉक टेस्ट मध्ये एकही एनसीईआरटीच्या बाहेरचा क्वेश्चन नव्हता. आताची जी मॉक टेस्ट आहे एखादा असेल मॅक्सिमम, पण इथून पुढे एकही एनसीईआरटीच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे, आज नाही, अल्फाचे पेपर होतील. एक उद्या तुम्हाला त्याचा टाइम टेबल येऊन जाईल अल्फाचा. ठीक आहे, एक प्रॉपर छान काही मॉक टेस्ट घेऊ आम्ही,
ते तुम्हाला प्रॉपर येऊन जाईल. आणि सांगायचंय की ते प्रथमेश म्हणला ते महत्वाचं आहे, 4-5 दिवस अगोदर पेपर सॉल्व्ह करायचा नाहीये, त्यावेळेस नुसतं वाचायचंय, फक्त थोडेफार कुठे एमसीक्यू बघत राहायचंय. शेवट काही लोक 11 तारखेला पण पेपर सॉल्व्ह करतात आणि मग तिथं स्कोर येतो 500 आणि मग तोच डोक्यात घेऊन परीक्षेला जातात आणि मग तिथं चुकतात. ऍटिट्यूड, प्रिपरेशन आणि विदाउट ऍटिट्यूड किंवा विदाउट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तर देर इज अ डिफरन्स ऑफ 50 मार्क्स. 50 मार्काचा फरक आहे. प्रिपरेशन झालंय आणि विदाउट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुम्ही एक्झाम मध्ये गेलाय किंवा विदाउट कॉन्फिडन्स तुम्ही एक्झाम मध्ये गेलाय आणि प्रिपरेशन आणि विथ कॉन्फिडन्स मध्ये एक्झाम मध्ये गेलाय, 50 मार्काचा फरक आहे. लक्षात घ्या, 50 मार्क म्हणजे खूप जास्त झाले. तुमचं बीजेचं जेजेचं केएम आणि केएमचं एम्स होऊ शकतं ह्या 50 मार्क मध्ये. हे इतकं जास्त महत्वाचं आहे. ओके, अल्फाचा आम्ही तुम्हाला पीडीएफ देऊ. ऑफलाईन घेणं सध्या शक्य नाहीये, पण तुम्हाला आम्ही पीडीएफ देऊ, ते तुम्ही घरी प्रिंट करून त्याचे पेपर देऊ शकताय. ठीक आहे, ठीक आहे. आणखी काय प्रश्न आहे तुमचे? ऍसिडिटी, ऍसिडिटीसाठी अँटासिड वगैरे टॅबलेट घ्या आणि त्यासाठी जरा जास्त जागरण नका करू, रात्री जागू नका. तुम्हाला दिवसा 2 ते 5 ऍक्टिव्ह राहायचंय, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि परत हे करा ते करा असं सांगणारच नाही. ऍक्शन घ्या. म्हणजे मला नाही म्हणायचं की म्हणजे 5 टिप्स ऑफ सक्सेस वगैरे हे असं सांगण्यासाठी आलो नाही. एवढं करा, तुमच्या मार्कमध्ये 70 ते 80 मार्काची इम्प्रुव्हमेंट होईल. तुम्ही किंवा 100 मार्क पण, त्यापेक्षा पण जास्त. एवढं करा. 14 तास अभ्यास करा पर डे. बॅलेन्स्ड आणि एकदम शांत राहा, MS धोनी सारखं एकदम शांत. आणि सर्वात महत्वाचा तर एक लास्ट पॉइंट बोलतो, उद्या जे काय करायचंय ते आदल्या दिवशी तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. ओके, पहिल्या दिवशी हा तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. झोपतानीच समजा मला बायोचं काय करायचंय, बायोचं मला फर्स्ट युनिट वाचायचंय. केमिस्ट्रीचं काय करायचंय, केमिस्ट्रीचं मला एक चॅप्टर नंबर, सपोज चॅप्टर नंबर 2, 3 आणि 4 हे करायचे. फिजिक्स मध्ये मला काय करायचंय, रे ऑप्टिक्स किंवा जे काय असेल, थर्मोडायनामिक्स. ओके, थर्मोडायनामिक्स किंवा सॉरी कायनेमॅटिक्स किंवा रे ऑप्टिक्स हे युनिट करायचंय किंवा वेव्हचं युनिट करायचंय. हे माझा उद्याचा प्लॅन आहे. हे आज प्लॅन बनवा आणि उद्यापासून कामाला लागा. आणि एवढंच करायचं, एवढं जर झाले तरी बेस्ट. ठीक आहे, एवढं जर झाले तरी बेस्ट. आणि त्यासोबत आयदर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे किंवा पेपर द्यायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. आणखी आता 4-4 क्लास आहेत तुमचे, 3-3 क्लास आहेत, 4-4 क्लास आहेत काही लोकांचे. तर हे 3 क्लास असून बाकीचे ठिकाणी. तर आता डिसाईड करायचं की कोणाच्या टेस्ट सिरीजला फॉलो करायचं आहे, कोणाचे पेपर द्यायचे आहेत. सगळ्यांचेच पेपर द्यायचा प्रयत्न करताल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. आता बऱ्यापैकी तुमचा फुल सिलेबस टेस्ट कुठल्या तरी एकाच्या त्यालाच फॉलो करा. अल्फाचा पेपर द्यायलोय, ॲलनचा पण द्यायलोय, आकाशचा पण द्यायलोय, शाहूचा मित्रांनी पाठवून दिला ते पण देऊन बघूया, किंवा आणखीन दुसरून कुठून तरी नांदेडवरून पेपरला ते पण देऊन या. असलं चालणार नाही. एकालाच फॉलो करा, त्याचाच प्रॉपर अभ्यास करा, तोच शेड्यूल फॉलो करा, तरच हे शक्य आहे. 10 पेपर द्यायचा प्रयत्न करू नका, किंवा तो टाइम ठरवून घ्या. अल्फाचा एक द्यायचा आहे, दुसऱ्याचा एक द्यायचा, हे एक द्यायचा आहे, तर असं करा, हे चालतं. पण दुपारून अल्फा दिलं, संध्याकाळी ॲलन, पुन्हा संध्याकाळी काहीच खरं वाटणार, पुन्हा आलं 12 वाजता लगेच आकाश घेतलं. पॅनिक होऊ नका. पॅनिक होऊन काही एक भेटणार नाही. मी एकदा पॅनिक झालो आणि 1 मार्कानं MBBS ला लागायचा राहिलो. पॅनिक होऊन चालणार नाही. स्टेबल राहा. ज्या ज्या वेळेस पॅनिक वाटेल, ज्या ज्या वेळेस भीती वाटेल, मला कॉल करा. ठीक आहे, थँक्यू. बस NTA ऍपचे पेपर द्या, चालतंय ना. अल्फाचा न्यू शेड्यूल फुल सिलेबस टेस्ट आहे, तुम्हाला शेड्यूल उद्याच्याला येऊन जाईल. ठीक आहे, डायरेक्ट बसायचं नाहीये. आणि हे अभ्यास करताना 14 तास, 1 तास झाला की 2 मिनिटं उठायचंय, फ्रेश व्हायचंय, आलं लक्षात, आरशासमोर जायचंय, स्वतःला इमॅजिन करायचंय. तोंडावर थोडंसं तिथं बेसिन वगैरे असेल तर पाणी मारा, इमॅजिन करा स्वतःला आरशासमोर गेल्याच्या नंतर. आणि ते ऍप्रन, ओके, तो स्टेथो, आपण कसे दिसतो, किती मजा येईल. ओके, स्वतःला प्रश्न विचारा, हु आय एम आणि हाय, आणि मला काय बनायचंय एक 15-20 दिवसानंतर, किंवा हे जे 15 दिवसानंतर. फ्रेश व्हा, स्वतःसोबत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ठेवा. निगेटिव्ह बिलकुल बोलू नका. जग तुमच्या बरोबर जग आहे निगेटिव्ह बोलण्यासाठी. पॉझिटिव्ह बोला. आणि स्वतःमधनं जर निगेटिव्ह आवाज येत असेल तुम्हाला कॉल करा.
मला कॉल करा. ठीक आहे, थँक्यू. दर 1-1.5 तासानंतर उठायचंय फ्रेश. ते प्रथमेश म्हणलं तसं तुमच्या रूम मध्येच फिरायचंय, आरशासमोर जायचंय, स्वतःला इमॅजिन करायचंय, स्वतःचं मेडिकल कॉलेज इमॅजिन करायचंय. हे जेवढ्या वेळेस करता येईल तेवढ्या वेळेस करा. हेच तुम्हाला, दॅट इज द सोर्स ऑफ एनर्जी. ते सोर्स ऑफ एनर्जी आहे हे एवढं काम करण्यासाठी. ओके, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर का रोज हे जर इमॅजिन करत राहिला, पेपर चांगला जाणार आहे हे इमॅजिन करा. झोपताना, रोज झोपताना मला पेपर चांगला जाणार आहे. ओके, रोज झोपताना हे इमॅजिन करा. शार्प झोपायची आणि उठायची वेळ पाळत चला. हे 14 दिवस. रात्री जागू नका. माझं प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे, रात्री जास्त जागायचा प्रयत्न करू नका. ऍसिडिटी होईल, प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, स्वच्छ पाणी प्या. सध्या थोडंसं मच्छर वगैरे तुमच्या आजूबाजूला असतील घरामध्ये, तर मॉर्टिन वगैरे ह्याचा जास्त यूज करा. डेंग्यू वगैरे हे सध्या हाय लेवलला आहे. आलं लक्षात, पाऊस पडून गेलेला आहे, सगळीकडे पाणी साचलेलं आहे, त्यामुळं ह्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा. ओडोमॉस एखादी क्रीम घ्या, ओडोमॉस वगैरे. ओके, जे मॉस्किटो रिपेलेंट वगैरे आहे ती अंगाला लावून झोपत चला. हे महत्वाचं आहे. येतं लक्षात? हा, आणि कॉन्फिडंट राहा. बस, थांबतो आता. ओके, फिजिक्स केमिस्ट्रीचे रिव्हिजन लेक्चर केलं तर चालतं. की लेक्चर नाही बेटा, आता लेक्चरला वेळ नाही. ओके, लेक्चरला वेळ नाहीये. मिनिमम 6 ते 7 तास झोपायचंय, ते पण कंटिन्युअस मध्ये, ते पण कंटिन्युअस मध्ये. ओके, परत एकदा 10 तारखेला बोलायला येईल की काय करायचंय 11 तारखेला आणि 12 तारखेला. ओके, तोपर्यंत DNRP चालूच आहे. गुड लक, ऑल द बेस्ट. तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न घेतो. बायोची स्टडी जास्त केली तर होईल का सिलेक्शन? यस, बायोचा अभ्यास करा. बायो 360 मार्काला आहे, त्याच्यामध्ये जास्त इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. ठीक आहे, आणि ते पेपर कसं, रीड क्वेश्चन कसं, आताच सवय लावून घ्या. प्रत्येक MCQ असताना असं समजून घ्या की मी नीटचा पेपर देत आहे, तसा MCQ वाचा. सिली मिस्टेकला 0, चुकीला माफी नाही. तो एक मूवी होता कुठला तरी, दगडी साळ. चुकीला माफी नाही, सिली मिस्टेक होताच कामा नये. प्रत्येक क्वेश्चन फुल अटेन्शन न वाचा. आणि कन्फर्म आन्सर, कन्फर्म झाल्याच्या नंतर परत एकदा कन्फर्म करून मगच टिक करा. करेक्ट आहे इनकरेक्ट एकदा परत चेक करा. इथं वेळ जाऊ द्या, हळूहळू ही सवय लागल्यानंतर एक 7-8 टेस्ट झाल्याच्या नंतर बरोबर आन्सर यायला लागेल. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. कधी कधी कळत नाही आपल्याला. ओके, समजा अ सेकंड हार्ट साऊंड इज कॉज्ड बिकॉज ऑफ, ऑप्शन मध्ये असतं क्लोजिंग ऑफ सेमिल्युनर वॉल आणि पहिलं ऑप्शन असतं ओपनिंग ऑफ सेमिल्युनर वॉल. तर आपण ते सेमिल्युनर वॉल आपल्या डोक्यात फिक्स आहे, पण क्लोजिंग ओपनिंग हे कधी कधी लक्षात येत नाही. तर आपण सरळ सेमिल्युनर वॉल दिसले की ते ओपनिंगला टिक करतो आणि पुढे जातो. ते रॉंग आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक वाचा. NCERT वाचताना पण थोडंसं काळजीपूर्वक वाचा. ते पण MCQ सॉल्व्ह करताना सुद्धा ऍटलिस्ट काळजीपूर्वक वाचा. फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या. आलं लक्षात? हा, ज्याला वेळ लागतोय, आठवत नाही, त्याला खेळत बसू नका. पुढे जा. पुढे तुमचा तिसऱ्याच MCQ ला तुम्ही जर 10 मिनिटं दिले तर फिजिक्स मध्ये आणखी किती MCQ आहेत? 42 MCQ आहेत. खरं तर आता 47 आहेत. 50 MCQ चा पेपर आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जायचा, लवकर शेवटपर्यंत कसं जाता येईल हा प्रयत्न असायला हवं. पण ते करत असताना हे जास्त सुले मिस्टेक होता कामा नये. ओके, चलो चलो. आणखी, अरे केमिस्ट्रीच्या रिॲक्शन मी काय केलं होतं माहिती का? केमिस्ट्रीच्या मी तुम्हाला हे सांगलोय ना, 4 तास बायोलॉजी मी एका दिवसात बॉटनी वाचायचो. एका दिवसात बॉटनी, एका दिवसात झुलॉजी, विषय संपला. एका 2 दिवसात मी बायोलॉजी वाचायचो. 2 दिवसात सगळं बायोलॉजी. शेवटच्या 15 दिवसात इतका कॉन्फिडन्स आला होता मला. तुम्ही पण वाचू शकता, पण ऍटलीस्ट एवढं जरी केलं तुम्ही तरी चालतंय. तुमची स्पीड जर ह्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर खूपच बढिया, खूपच बढिया. पण तुम्ही ऍटलीस्ट एवढं जरी केलं, 4 टॉपिक्स पर डे केलं, काय नाही. इलॉन मस्क माहिती आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. इलॉन मस्क म्हणतो, तुम्ही जर सांगितलं की मला 3 तास आहेत, 30 तास आहेत ही रूम साफ करायला, तर तुम्हाला ते 30 तासच लागतील. आणि मला 3 तास आहेत हे वर्क कम्प्लीट करायला, ही रूम स्वच्छ करायला, तर 3 तासात होऊन जाईल. हे तुम्ही डिसाईड करायचे. कोणाचे टॉपिक इथं 5 जर आले तर खूप चांगलं, 6 जर आले तर आणखी बढिया. तुम्ही जर इथं लिहिलं की मला 2 टॉपिक पर डे करायचे तर 2च होतील. तुम्ही लिहिलं 4 केलं तर 4च होतील. ते मेंटॅलिटी तशी येईल. आलं लक्षात? आणि रोज झोपताना एक स्वप्न बघायचं, मला पेपर आलेला आहे, एक एक्झाम मध्ये गेलेलो आहे, सेंटरमध्ये टाइमवर पोहोचलेलो आहे, मला चांगलं छान काय म्हणता येईल वातावरण मिळालेलं आहे, आणि मला चांगला पेपर जातोय, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हे सगळं हे इमॅजिन करा. रोज माझा नंबर लागलेला आहे. किती बी आतमधनं आवाज येईल, आता सध्या असे आवाज येतील आतमधनं, ओके, जो लूजर आहे तुझा लागत नाही रे नंबर, काय ऑनलाईन मध्ये काय अभ्यास झाला नाही तुझा, ठीक आहे, तू हे लेक्चर केलं नाहीस, तू तेवढ्या टेस्ट दिला नाहीस,
तो मोठमोठ्याने एकदा सर्वात मोठा आवाज काढायचा प्रयत्न करतो एक्झामच्या 10 ते 15 दिवस अगोदर. तो तुमच्यातला लुजर तुम्हाला हरवायचा प्रयत्न करत असतो. तो एकदा टेस्ट करतो की ह्याच्यामध्ये खरंच तेवढं आहे का नाही तर गट्स. त्याचा आवाज डॉमिनंट असेल आज बऱ्याच तुमच्या माइंडमध्ये लुजरचा, पण त्याला ओरडू द्या. तो ओरडून ओरडून शांत होतो आणि मग आतमधनं एक विनर म्हणत असतो, नाही आपण केलेलं आहे. त्याचा आवाज तुम्हाला माहिती ना, सत्य जे खोटं आहे ते मोठमोठ्याने ओरडत असतं, तसं ते लुजर मोठमोठ्याने ओरडल आणि त्याला जर तुम्ही बळी पडलात तर तुमचा नंबर लागणार नाही. आतमधनं विनर सांगत राहील, नाही नाही केलेलं आहे, आपण केलेलं आहे, केलेलं आहे. आणि मग हळूहळू तो लुजर शांत होतो, तो गायब होतो. शेवटच्या 5-6 दिवसामध्ये त्याचा बिलकुल आवाज येणार नाही, विनरच बोलायला लागल. हे ट्रान्सफॉर्मेशन होईल. याला सायकोलॉजी म्हणतात. हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे म्हणून सांगतो. ठीक आहे. तर कॉन्फिडंट राहा, पॅनिक नका हो, अँझायटी नको, भीती नको बिलकुल. कन्वर्ट युअर फेअर इंटू एक्साइटमेंट. तुमची जी भीती आहे ती थोडीशी एक्साइटमेंट मध्ये कन्वर्ट करा आणि याने काही होणार नाही. भीतीने तुमचे मार्कच कमी होणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. भीती ज्या वेळेस वाटायला लागेल, बेसिक डायग्राम, टेबल हे असे रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. पुस्तक हातातलं खाली टाकू नका आणि जे काही काम करता ते ऍक्टिव्ह करा. पॅसिव्हली नको. झोपून असं 1 तासभर 3दा पुस्तक तोंडावर पडले आणि नाही 14 तास तर झालं, तसलं नको. झोप येत असेल तर प्रॉपर झोपा, 1 तास झोप घ्या, परत उठून कामाला लागा. ठीक आहे. थँक्यू सो मच. गुड लक. एक्झामसाठी नाही, ह्या प्रोग्रामसाठी 14 तास ओके दिवसाला, ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला गुड लक, ऑल द बेस्ट. परत एकदा 10 तारखेला येऊन तुम्हाला सांगेल की उद्या काय करायचं आणि परवा काय करायचं. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता अतिशय महत्वाचं सांगतोय, एक लास्ट पॉइंट. अभ्यास करताना पीडीएफ वगैरे तुमच्या बऱ्याच काही गोष्टी मोबाईलमध्ये असतील, उद्याच्या उद्या किंवा आजच्या आज त्याची प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मोबाईल आणि लॅपटॉप मधून अभ्यास करू नका रे बाबांनो, ते नाही लक्षात राहणार. ते लहान मुलांच्या हळूहळू ज्यांनी पहिल्यापासूनच मोबाईल बघितले, अभ्यास केला, त्यांच्या लक्षात राहील. तुमचा पेन पेपर मोड मध्ये पुस्तक हे आहे, पेपर आहे, तर पेन पेपर मोड मध्ये परीक्षा द्या आणि टेक्स्टबुक वाचा. टेक्स्टबुक. मोबाईलचा यूज फक्त काही जर एखादं कुठलं महत्वाचं एखादं लेक्चर वगैरे असेल तर त्यालाच करा. समजा आपलं डीएनआरपी वगैरे, मोबाईल दुसऱ्या रूम मध्ये ठेवून द्या, बंद करून, स्विच ऑफ करून, आणि मग तुमच्या स्टडी टेबलवर अभ्यासाला बसा. नसता जरा जरा टंग टंग नोटिफिकेशन, टंग टंग नोटिफिकेशन, टंग टंग नोटिफिकेशन, आणि मग काही पण त्यातल्या न्यूज वगैरे असल्यामध्ये वेळ वाया घालू नका. फक्त काहीच नाही, हे टाइम कन्झ्युमिंग आहेत, कारण की त्या नोटिफिकेशन मध्ये खूप जास्त मोठा बिझनेस आहे त्या लोकांचा. ठीक आहे. त्यामुळं ते करोडो नोटिफिकेशन पाठवत असतात ऑल ओव्हर इंडियामध्ये, आणि ते कितीतरी लोक वाचतात आणि मग तिथून त्यांची लिंक क्लिक करून त्याचं खरेदी करतात. हे सगळं बिझनेस आहे. तर तुम्ही कमीत कमी मोबाईल वापरा, वापरूच नका. खूपच महत्वाचे जर टेस्ट सिरीज वगैरे असेल किंवा खूपच महत्वाचे लेक्चर वगैरे असतील, ठीक आहे, टेस्ट अनालिसिस किंवा TND वगैरे असेल, तर तेवढ्यासाठीच वापरा. एअरबी मोबाईल तिकडे कुठेतरी बंद करून कबर्ड मध्ये किंवा अलमारीमध्ये बंद करून ठेवा आणि टेक्स्टबुक सोबत मैत्री करा, तुमच्या नोट्स सोबत मैत्री करा आणि त्याच्यातूनच वाचा, तेच आठवणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. 10 ऑगस्टला परत भेटूया. 10 ऑगस्टला परत भेटूया. ठीक आहे. चलो बाय. ओके बाय. ठीक आहे. बाय बाय. चला थांबूया.